दादांच्या निधनाच्या दिवशीच 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र दिल्याच्या निर्णयाला स्थगिती। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। TV9 मराठीच्या बातमीची दखल। अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता। अनेक आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात। काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। सूत्रांची माहिती। प्रफुल्ल पटेल देवगिरी बंगल्यावर दाखल। थोड्याच वेळात सुनेत्रा पवारांसोबत आमदारांची बैठक। जिरवाळांच्या प्रकरणावर फैसला होण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली देवगिरीवर आज पहिलीच बैठक। अजित पवारांच्या विमान अपघातामधील ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरीसाठी परदेशात पाठवण्याची शक्यता। चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार। सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता। दिल्ली दौऱ्यामध्ये रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट। डीजीसीएने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल देण्याची मागणी। दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांची पुन्हा पत्रकार परिषद। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये 18 तारखेला प्रश्न उपस्थित करणार। अनेक पुरावे समोर आणणार। माफी मागणार नाही टिपू सुलतानवरील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ ठाम। टिपू सुलतानचे वंशज भाजपमध्ये आले तर त्यांना देखील पद देतील। सपकाळांची टीका। काँग्रेस पुणे पोलिसांच्या विरोधात हायकोर्टात जाणार। पुणे पोलिसांनी परवानगी दिली नसती तर आंदोलन झालं नसतं। पुणे पोलिसांकडून पक्षपातीपणा असा जगतापांचा आरोप। रस्ते बागांना टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी रितू तावडे अमित साटम यांचं अनुमोदन। भाजपनं आ बैल मुझे मार करू नये संजय राऊतांचा निशाणा। तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणले नाहीत। मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार। उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या वक्तव्याने पुन्हा वादाची चिन्ह। भाषणाच्या दरम्यान टिपू सुलतानची स्तुती। गणेश नाईकांना श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिले। माध्यमांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। नगरविकास खात्यामधील कारभारावरून आरोपांसह श्रीकांत शिंदेंवर गणेश नाईकांनी टीका केली होती। गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं। भाजपसोबत राहून शिंदेंविरोधातील लढाई लढता येत नाही। संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर। विकासाच्या रथाबरोबर स्पर्धा करण्याची तुमची पात्रता नाही। शिंदेंवरच्या टीकेला रवींद्र धंगेकरांचं नाईकांना प्रत्युत्तर। तर अनेक गंभीर विषय असताना वनमंत्री टीआरपी मिळवण्यात व्यस्त। निलेश राणेंची टीका। मुंबई महापालिकेमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांचा गोंधळ। महापौर रितू तावडेंकडून शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोलेंच्या नियुक्तीनंतर घोषणाबाजी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। सरकारकडून नोकरीच्या प्रस्तावावर निर्णय अद्याप प्रलंबित। आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा। तर आम्ही जगदाळे कुटुंबियांसोबत समस्या जाणून घेऊ। शिंदेंचं आश्वासन। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर। फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत क्लायमेट परिषद कार्यक्रम पार पडणार। राजभवनातील कार्यक्रमाला देखील मोदी उपस्थित राहणार। माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अर्जावर होणारी सुनावणी पुढे ढकलली। सदनिका घोटाळा प्रकरणातील पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये। कोकाटेंना मंत्रिपद किंवा लाभाचं पद स्वीकारण्यास मनाई कायम। अभिनेता राजपाल यादवला 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन। पासपोर्ट जमा करण्याचे आदेश। दिल्ली हायकोर्टाकडून पुढील आदेशापर्यंत शिक्षेला स्थगिती। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांचं हेलिकॉप्टर हवेत अचानक डगमगलं। मध्य प्रदेशच्या खंडवामधील घटना। पायलटने प्रसंगावधान दाखवल्यामुळे तात्काळ परिस्थिती नियंत्रणात। मोठा अपघात टळला। देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब महाराष्ट्रामध्ये सुरू। रतन टाटा कौशल्य विद्यापीठात मंत्री मंगलप्रभात लोढांच्या हस्ते लॅबचा शुभारंभ। उद्योग समूह आणि लघु उद्योगांना चालना मिळणार।